नमस्कार. विषय मकरंदपूर. सर्वांना जय शिवराय, जय भीम आणि आदाब सलाम. मकरंदपूरमध्ये विविध प्रकरणी जे काही सत्य बाहेर येत आहे हे खूप गंभीर आहे. सगळ्यात मोठं सत्य असं आलं की सना शेख असलम विद्यमान सरपंच यांनी कुठल्याही पदाचा सरपंच पदाचा व सदस्य पदाचा राजीनामा दिला नाही. हे आम्हाला 26/6/2024 रोजी कळालं. त्यानंतर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय ते कन्नड पर्यंत सर्व शासनाला निवेदन दिलं. निवेदन दिल्याच्या नंतर जलसमाधीचा इशारा दिला. त्यानंतर जिल्हा अधिकारी खरबरून जागे झाले. त्याच्यानंतर सीओ साहेबांनी तिथं चौकशीसाठी बोलवलं, पण काही वरिष्ठ दबावाखाली सीओ साहेबांनी थोडं फिरवाफिरवीची उत्तरे दिली. त्यानंतर मकरंदपूरचे कार्यकर्ते, सरपंच व सर्व कार्यकर्ते आक्रमक होऊन जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला. जलसमाधी आंदोलन होऊ नये म्हणून काही गावातील कपटी शकुनी व जे काही कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांनी दबाव टाकला. तरी सुद्धा जलसमाधी करण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक होते. जलसमाधीमध्ये असा निर्णय झाला का वरिष्ठ पातळीवर विभागीय आयुक्त साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वरिष्ठ सगळ्यात मोठे मोठे अधिकारी हे मकरंदपूरला येणार. मकरंदपूरला आल्याच्या नंतर हे खोटे राजीनामे सही शिक्के करणारी जी काही टोळी आहे आणि ह्या टोळीचा एक मोरक्या आहे तो अंगुठा बहादर आहे. त्याला काही कळत नाही, पण खोटे सही शिक्के मारून असे काम करून शासनाला कळवतो. त्यांनी याच्या आधीही माझ्यावर हमला केला होता आणि आता सुद्धा तो खूप मोठे मोठे हमले करायच्या विचारात आहे. पण त्याला माहिती आहे का त्यांनी जरी हमले केले तर आम्ही कुठल्याच हमल्याला घाबरणार नाही. आणि माझी विनंती सर्व मकरंदपूरवासियांना का तुम्ही आता कोणत्याही दबावाखाली कोणालाही बळी पडायची काही गरज नाही. व मकरंदपूरमध्ये मुस्लिम, मराठा आणि जय भीम या तीन शक्त्या जे काही आहेत समाज क्षत्रिय हे लढणारे आहे. या समाजाने एक राहावं व कोणी जरी जातीवादी लोक येऊन जर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची जागा दाखवावी. कारण काय झालं, जसा येवलावाला येऊन दोन्ही तिन्ही समाजात भांडण लावतो तसा त्याचाच एक भाऊ मकरंदपूरला आहे. तो बी काय करतो, भांडण लावितो, हमले करतो आणि परत लपून बसतो. आणि तुम्हाला माहिती त्यांनी माझ्यावर बी हमले केले. पण आपण लोकशाही माध्यमातून जय भीम भूमीला न्याय देऊ. न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आता ही जी समिती आहे ही समिती इतकी मोठी समिती आहे की तिच्यामध्ये ज्यांनी स्मशानभूमीचे 5 पत्रे 5 लाख रुपयाला दाखवून व पैसे काढायचा भ्रष्टाचार केलेला एवढ्या 8 महिन्यामध्ये हा पूर्ण उघड करणार. परत अशी माझ्यापर्यंत माहिती आलेली आहे विहिरीला जे जाण्यासाठी जे मटेरियल लागत ते सुद्धा यांनी विकून टाकलं. इतकी पूर्ण माहिती आहे की एक भंगारवाला त्या ग्रामपंचायतीला 2 लाख रुपयाचे काय विकतो, त्या भंगारवाल्याला 2 लाख रुपये दिलेले आणि जो पाणी पुरवठा कर्मचारी आहे याचा पगार सुद्धा दिलेला नाही. मग ज्या वेळेस तुम्ही पाणी पुरवठा कर्मचारी काम करतो त्याचा पगार देत नाही आणि एका भंगारवाल्याला 2 लाख रुपये देता, याचे पुरावे हे 7 दिवसामध्ये समिती पूर्ण लक्षात येईल. माझी विनंती आहे मकरंदपूरच्या लोकांना, क्षत्रिय समाजाला, वाद विवाद करू नका, शांत राहा. कोणी जरी वाद केले तर आपण वाद करू नका. कारण की यांना मकरंदपूरमध्ये दंगली घडवायची आहे आणि याच्या आधी यांनी दंगली घडवलेला आहे. यांच्यावर गुन्हे दाखल आहे. त्याच्यामुळं हे जे समाजकंटक आहे हे पोलीस स्टेशन म्हणतं, त्यांच्यापासून सावधान राहा. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहे याचे सुद्धा आपल्याकडे पुरावे आहे. म्हणून माझी विनंती आहे का आपण शांत राहा, वाद वगैरे करू नका. माझी हात जोडून मकरंदपूरच्या शिकलेल्या संविधान वगैरे मानणाऱ्या लोकांना विनंती आहे, शांत राहा. मकरंदपूरमध्ये काही जातीवादी लोक दंगल घडवण्याच्या विचारात जरी राहिले तर आपण शांत राहून लोकशाहीवर विश्वास ठेवायचा व संविधानानं वागवायचं. जय शिवराय, जय भीम, आदाब सलाम.